सबसे केमिस्ट्री क्लासेस मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। तर आज आपण पाहणार आहेत 12वी मधील ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेकंड चॅप्टर अल्कोहोल, फिनॉल आणि इथर या चॅप्टरचं सेकंड लेक्चर्स। तर आपण पाहू 1 नंबरच्या लेक्चर्स मध्ये आपण या ठिकाणी काय डिस्कस केलेलं होतं। तर या ठिकाणी आपण अल्कोहोलचं इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन्स पाहिलेलं होतं। क्लासिफिकेशन मध्ये सांगितलं होतं त्याचे 4 टाइप असतात। 1 नंबरचा असतो तो मोनोहायड्रिक अल्कोहोल, 2 नंबर डायहायड्रिक अल्कोहोल, 3 नंबर ट्रायहायड्रिक अल्कोहोल आणि 4 नंबर पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स। मग आज आपण या ठिकाणी काय पाहणार आहे, तर आपण आज पाहणार आहे मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन। कोणत्या टाइप वरती? अकॉर्डिंग टू टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन एटम which is attached to hydroxyl group। OH ग्रुप ज्या कार्बन एटम्सला अटॅच आहे त्या कार्बन एटमचं हायब्रिडायझेशन काय आहे त्याच्यावरून आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन पाहणार आहे। तर त्याच्यामधील 1 नंबरचा पॉइंट पाहू, तो म्हणजे अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्ड। अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्ड त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? त्याच्यामध्ये आपण असं सांगू शकता, इन दिस अल्कोहोल OH ग्रुप आर अटॅच्ड टू sp3 hybridized carbon atom of alcohols। Alcohols are represented as ROH। ROH ना अल्कोहोल आपण रिप्रेझेंट करतात। R म्हणजे काय असतं? अल्किल ग्रुप। अल्किल ग्रुप। The general molecular formula of alcohol is CnH2n plus 1 OH। किंवा और मध्ये आपल्याला असंही सांगता येईल CnH2n plus 2O। नंतर सांगता येईल अल्कोहोल्स कोणता? मोनोहायड्रिक। मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर फंक्शनल आइसोमर ऑफ इथर। इथर आणि अल्कोहोल्स हे एकमेकांचे फंक्शनल आइसोमर्स असतात। मग फंक्शनल आइसोमर म्हणजे काय असते? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड फंक्शनल आइसोमर। फॉर एग्जांपल काय सांगते? फॉर एग्जांपल इथिल अल्कोहोल CH3CH2OH आहे इथिल अल्कोहोल एंड त्याचा आइसोमर जर ड्रॉ केला तर डायमिथिल ईथर। हे दोन्ही एकमेकांचे फंक्शनल आइसोमर्स आहेत। तर याच्यामध्ये आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन्स पाहणार आहे। त्याचे मेन 3 टाइप पाहायला भेटतात। कोणकोणते? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल्स। तर पाहूत आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल्स म्हणजे काय असते। ठीक आहे, तर पाहू या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल्स। मग प्रायमरी अल्कोहोलची डेफिनेशन्स काय सांगतात आपल्याला? इन दिस अल्कोहोल OH group are attached to primary carbon atom are called primary alcohols। किंवा और मध्ये आपल्याला अशी डेफिनेशन सांगता येईल, इन दिस अल्कोहोल OH group are attached to carbon atom, that carbon atoms are directly attached to only one carbon atom are called primary alcohols। For example, या ठिकाणी एक्झाम्पल्स इथिल अल्कोहोल CH3CH2OH हा आहे प्रायमरी अल्कोहोल्स। कसं ओळखायला? या ठिकाणी OH ग्रुप आहे। हा OH ग्रुप ज्या कार्बन एटम्सला अटॅच आहे त्या कार्बनला दुसरा एकच कार्बन डायरेक्ट अटॅच झालेला आहे, म्हणून याला आपण प्रायमरी कार्बन एटम्स म्हणतात। तर आपण रिप्रेझेंट करू प्रायमरी कार्बन। Primary carbon they are also represented as 1 degree।
1 डिग्रीने त्याला आपण रिप्रेझेंट केलेलं असतं 1 डिग्री. याचं नाव इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल. सेकंड एक्झाम्पल आपल्याला असे सांगता येईल या ठिकाणी CH3OH. दे हॅव ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी अल्कोहोल. हा सुद्धा प्रायमरीच अल्कोहोल आहे. याला सुद्धा आपण प्रायमरी अल्कोहोल्स म्हणतात. 1 डिग्री. दॅट इज कॉल्ड मिथिल अल्कोहोल. थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी सांगता येईल CH3 CH2 CH2OH. दॅट इज कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल. हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोलच आहे. कारण डेफिनेशन सांगते आपली की ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला डायरेक्टली फक्त एकच कार्बन अटॅच असायला पाहिजे, तरच तर आपण प्रायमरी अल्कोहोल्स असं म्हणू शकता. याचं नाव आहे या ठिकाणी N प्रोपील अल्कोहोल किंवा IUPAC मध्ये 1 प्रोपॅनॉल असे रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. समोर पाहूत आता डाय या ठिकाणी प्रायमरी झालं, नंतर सेकंडरी अल्कोहोल्स. ठीक आहे. तर पाहू आता सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय असतं, याची काय डेफिनेशन सांगतात आपल्याला. सेकंडरी अल्कोहोल्स म्हणजे इन दीज अल्कोहोल्स OH group are attached to secondary carbon atom are called secondary alcohols. किंवा सेकंड डेफिनेशन अशी सांगते इन दीज अल्कोहोल OH group are attached to carbon atom. That carbon atoms are directly attached to two carbon atoms are called secondary alcohols. For example, याचं एक्झाम्पल्स पाहतो आपण सेकंडरी अल्कोहोलचं. CH3 CH CH3OH. दॅट इज कॉल्ड सेकंडरी अल्कोहोल. हे सेकंडरी अल्कोहोल आहे. याचं काय नाव आहे या ठिकाणी सेकंडरी प्रोपॅनॉल. सेकंडरी प्रोपॅनॉल किंवा सेकंडरी प्रोपील अल्कोहोल असं सुद्धा याला आपण रिप्रेझेंट करतात. किंवा याचं IUPAC नावामध्ये गेला, हे झालं प्रोपॅनॉल IUPAC नेम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं रिप्रेझेंट करता येईल मग 2 प्रोपॅनॉल किंवा प्रोपेन 2OL. ठीक आहे. प्रोपेन 2OL किंवा 2 प्रोपॅनॉल हा आहे सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल. सेकंड एक्झाम्पल्स पाहू सेकंडरी अल्कोहोलचं. CH3 CH CH3 या ठिकाणी CH CH3OH. हा सुद्धा सेकंडरीच अल्कोहोल आहे. याचं काय नाव सांगता येईल. आता याचं IUPAC नेम मध्ये सुरुवातीला आपण नंबरिंग देत असतात, म्हणून या ठिकाणी नंबरिंग द्यायची. याचं नाव सांगता येईल, हा सबडिटेट 3 नंबरला आहे म्हणून 3 मिथिल. 2 नंबरला अल्कोहोल आहे म्हणून या ठिकाणी ब्यूट. टोटल 4 कार्बनला ब्यूट. 2 नंबरला अल्कोहोल म्हणजे 2OL म्हणून नाव सांगता येईल 3 मिथिल ब्यूट 2OL किंवा 2 ब्यूटॅनॉल असे जोडता येईल. 3 मिथिल 2 ब्यूटॅनॉल किंवा 3 मिथिल ब्यूट 2OL. दॅट इज कॉल्ड सेकंडरी अल्कोहोल. हा सुद्धा सेकंडरी अल्कोहोल सांगता येईल. ठीक आहे. आता पाहू टर्शरी अल्कोहोल्स म्हणजे. ठीक आहे. तर पाहू या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल्स. तर टर्शरी अल्कोहोलची डेफिनेशन्स काय सांगतात आपल्याला. इन दीज अल्कोहोल OH group are attached to tertiary carbon atoms are called tertiary alcohols. किंवा in these alcohol OH group are attached to carbon atom. That carbon atoms are directly attached to 3 carbon atoms are called tertiary alcohols. For example, याचं जर एक्झाम्पल्स पाहिलं तर टर्शरी ब्युटील अल्कोहोल हे त्याचं एक एक्झाम्पल सांगतात आपल्याला. CH3 या ठिकाणी OH. तर डेफिनेशन्स काय सांगते. इन दीज अल्कोहोल
OH group are attached to carbon atom. That carbon atoms are directly attached to 3 carbon atoms are called tertiary alcohol. Tertiary alcohols, they are represented as 3 degree. म्हणून याचं काय नाव सांगता येईल? टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. हे त्याचं कॉमन नेम, टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. याचा सेकंड एक्झाम्पल पाहतो आपण टर्शियरी ब्युटील अल्कोहोलचं. या ठिकाणी CH3 CH2 कार्बन CH3 CH3 OH. They have also called tertiary alcohols. याचं काय नाव सांगता येईल आपल्याला? काय आहे टर्शियरी अल्कोहोल्स? याचं काय नाव सांगता येईल? काय आहे? या ठिकाणी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे म्हणून याचं नाव या ठिकाणी 2 मिथाइल. लॉंग चेन 4 कार्बनचे आहे म्हणजे ब्यूट. या ठिकाणी ब्यूट. 2 नंबरला OL आहे म्हणून या ठिकाणी 2OL. म्हणजे याचं नाव काय झालं? 2 मिथिल ब्यूट 2OL किंवा 2 मिथिल 2 ब्यूटॅनॉल असं सुद्धा सांगता येईल. ठीक आहे, हे झालं टर्शियरी अल्कोहोल्स. तर आपण आतापर्यंत काय पाहिलं? मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल्स. आता समोरचा पॉइंट पाहतो आपण अलिलिक अल्कोहोल म्हणजे काय आहे. ठीक आहे, तर पाहूया या ठिकाणी आता अलिलिक अल्कोहोल म्हणजे काय आहे. तर अलिलिक अल्कोहोल्स आपल्याला डेफिनेशन्स काय सांगता येईल? इन दिस अल्कोहोल OH group are attached to sp3 hybridized carbon atom next to the carbon carbon double bond. That is called allylic alcohols. त्यालाच आपण allylic alcohols म्हणतात. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2OH. ठीक आहे, डेफिनेशन सांगते ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच केलेला आहे त्या कार्बनला एक कार्बन अटॅच आहे पण त्याच्या शेजारी डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून याला आपण अलिलिक अल्कोहोल्स म्हणतात. डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला अलिलिक कार्बन म्हणतात. म्हणजे आपण या कार्बनला अलिलिक कार्बन असे रिप्रेझेंट करतात. आणि अलिलिक कार्बनला OH ग्रुप जोडला की अलिलिक अल्कोहोल तयार झाला. मग आता या अलिलिक अल्कोहोलचे सुद्धा आपल्याला मेन 3 टाइप पाहायला भेटतात. ते म्हणजे प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, सेकंडरी अलिलिक अल्कोहोल आणि टर्शियरी अलिलिक अल्कोहोल. तर पाहू प्रायमरी अलिलिक अल्कोहोल्स म्हणजे काय असतात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सांगितलं अलिलिक अल्कोहोलचे 3 टाइप पडतात. त्याच्यामध्ये एक आहे प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, नंतर आहे सेकंडरी अलिलिक अल्कोहोल आणि नंतर आहे टर्शियरी अलिलिक अल्कोहोल. तर आपण प्रायमरी अलिलिक अल्कोहोल म्हणजे काय असतं ते पाहू. त्याची काय डेफिनेशन सांगितलं आपल्याला? इन दिस अल्कोहोल OH group are attached to primary carbon atom next to the carbon carbon double bond are called primary allylic alcohols. For example, as examples घेतलं तर CH2 double bond CH single bond CH2OH. ज्या कार्बनला OH ग्रुप आपण अटॅच केलेला आहे तो कार्बन प्रायमरीच आहे कारण या कार्बनला दुसरा फक्त एकच कार्बन ऍटम्स आपण डायरेक्टली अटॅच केलेला आहे. पण हा कार्बन डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन आहे म्हणून याला आपण अलिलिक प्रायमरी अल्कोहोल्स असं म्हणतात. याचं नाव काय आहे तर या ठिकाणी प्रो 2 in 1 OL. त्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 3 कार्बन आहेत म्हणून प्रो. 2 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 2 in. 1 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून 1 OL. ठीक आहे, याचा सेकंड एक्झाम्पल पाहू आपण काय आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल पाहू CH2 डबल बॉन्ड कार्बन या ठिकाणी CH3
CH2OH. हा सुद्धा अलिलिक प्रायमरी अल्कोहोलच आहे. याचे काय नाव सांगता येईल? पहिला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे म्हणून या ठिकाणी 2 मिथिल. टोटल 3 कार्बन आहे म्हणून प्रो. 2 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून या ठिकाणी 2 इन. 1 नंबरला OH ग्रुप आहे 1 OL. जे 2 मिथिल प्रो 2 इन 1 OL किंवा त्याला पण असं या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं असतं. ठीक आहे. आता बघू आपण अलिलिक सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय आहे. तर याची काय डेफिनेशन सांगता येईल आपल्याला? इन दिस अल्कोहोल OH group are attached to secondary carbon atom next to the carbon-carbon double bond are called allylic secondary alcohols. For example सांगायला गेलं तर CH3 किंवा त्या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड CH, त्या ठिकाणी CH, हा CH3OH. हा आहे अलिलिक सेकंडरी अल्कोहोल्स. कारण डेफिनेशन सांगते इन दिस अल्कोहोल OH group are attached to secondary carbon atom next to the carbon carbon double bond. डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. पण हा जो कार्बन आहे या कार्बनला 2 कार्बन ऍटम अटॅच आहेत म्हणून तो सेकंडरी अल्कोहोल आहे. याचे काय नाव सांगता येईल? त्याला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. या ठिकाणी 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट. या ठिकाणी 3 इन 2 OL. हा झाला अलिलिक सेकंडरी अल्कोहोल्स. ठीक आहे. तर याचा सेकंड एक्झाम्पल्स पाहू. ठीक आहे, पाहू सेकंड एक्झाम्पल्स. या ठिकाणी CH3 CH डबल बॉन्ड CH कार्बन, या ठिकाणी CH3 HOH. त्याला आपण सेकंडरी अलिलिक अल्कोहोल्स म्हणतात. याचं काय नाव सांगता येईल? या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. म्हणून आपण पेंट, 5 कार्बनला पेंट म्हणतात. या ठिकाणी पेंट 3 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून पेंट 3 इन 2 OL. हा सुद्धा अलिलिक सेकंडरी अल्कोहोल आहे. कारण डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला OH ग्रुप अटॅच केलेला आहे म्हणून याला आपण अलिलिक सेकंडरी अल्कोहोल्स म्हणतात. आता पाहू अलिलिक टर्शियरी अल्कोहोल्स म्हणजे काय असतं. तर याची काय डेफिनेशन सांगता येईल आपल्याला? इन दिस अल्कोहोल OH group are attached to tertiary carbon atom next to the carbon-carbon double bond are called allylic tertiary alcohols. For example, याचे काय एक्झाम्पल सांगता येईल? या ठिकाणी एक्झाम्पल सांगू. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड कार्बन, त्या ठिकाणी CH3OH. आपल्याला माहिती आहे टर्शियरी अल्कोहोलची डेफिनेशन. काय सांगितली टर्शियरी अल्कोहोलची? ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला दुसरे 3 कार्बन ऍटम्स अटॅच पाहिजे. मग ते सिमेट्रिकल असतील किंवा डिफरंट असतील. ठीक आहे. तर आपण टर्शियरी अल्कोहोल्स म्हणताय. अलिलिक मध्ये काय सांगितलं? डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट पाहिजे. हा डबल बॉन्डचा कार्बन, त्याच्या शेजारच्या कार्बन आणि त्याला अटॅच असलेला OH ग्रुप, म्हणून याला आपण अलिलिक टर्शियरी अल्कोहोल्स म्हणतात. याचं काय नाव सांगितलं आपल्याला? त्याला सुरुवातीला नंबरिंग द्यायची. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. या ठिकाणी नंबरिंग मध्ये 2 नंबरला मिथिल आहे म्हणून 2 मिथिल. टोटल 4 कार्बन ऍटम्स आहेत म्हणजे नंतर येईल ब्यूट BUT. ब्यूट 3 नंबरला डबल बॉन्ड म्हणून 3 इन, त्या ठिकाणी 2 नंबरला अल्कोहोल म्हणजे 2 OL.
म्हणून याचं नाव तयार झालं 2 मिथिल ब्यूट 3-2-OL, दॅट इज कॉल्ड अलिलिक टर्शरी अल्कोहोल्स. ठीक आहे. तर आता आपण पाहू सुरुवातीपासून काय चेक केलं. इकडे लक्ष द्या, अलिलिक अल्कोहोलचे 3 टाइप असतात असं सांगितलं. त्याच्यामध्ये एक प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, दुसरा सेकंडरी अलिलिक अल्कोहोल, तिसरा टर्शियरी अलिलिक अल्कोहोल. प्रायमरी अलिलिक अल्कोहोल्स मध्ये डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट पाहिजे, पण ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला फक्त एकच कार्बन ऍटम अटॅच पाहिजे. सेकंडरी अलिलिक अल्कोहोल मध्ये काय सांगितलं, डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला OH ग्रुप अटॅच, पण ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला 2 कार्बन ऍटम डायरेक्ट अटॅच पाहिजे. आणि टर्शियरी अल्कोहोल्स मध्ये डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला OH ग्रुप अटॅच, पण ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला 3 कार्बन ऍटम अटॅच पाहिजे. त्याला आपण टर्शियरी अल्कोहोल्स म्हणतात. तर आता समोरचा पॉइंट पाहू आपण, बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे काय असतं. ठीक आहे. तर पाहू या ठिकाणी बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे काय असतं. याची काय डेफिनेशन सांगतात आपल्याला. इन दिस अल्कोहोल OH group are attached to sp3 hybridized carbon atom next to the aromatic ring, म्हणजे बेंझिन रिंग are called बेन्झिलिक अल्कोहोल्स. त्याचं जर एक्झाम्पल्स आपण काढलं तर या ठिकाणी सांगू, बेन्झिन रिंग एक ड्रॉ केली असेल आणि या बेन्झिन रिंगच्या शेजारी एक कार्बन आणि त्याला अटॅच असलेला OH ग्रुप, याला आपण बेन्झिलिक अल्कोहोल्स म्हणतात. ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे या कार्बनचा हायब्रिडायझेशन हे sp3 चा आहे, पण हा कार्बन डायरेक्ट बेन्झिनला अटॅच केलेला आहे म्हणून या कार्बनला आपण बेन्झिलिक कार्बन म्हणतात. आणि याला अटॅच केलेला अल्कोहोल म्हणजे बेन्झिलिक अल्कोहोल्स. तसं बेन्झिलिक अल्कोहोलचे सुद्धा आपल्याला मेन 3 टाइप या ठिकाणी पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये एक बेन्झिलिक प्रायमरी अल्कोहोल, दुसरं बेन्झिलिक सेकंडरी अल्कोहोल आणि तिसरं बेन्झिलिक टर्शियरी अल्कोहोल्स. तर पाहू आता बेन्झिलिक प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय असतं, त्याची डेफिनेशन. तर काय सांगितलं आपल्याला, इन दीज अल्कोहोल्स OH group are attached to primary carbon atom next to the benzene ring are called बेन्झिलिक प्रायमरी अल्कोहोल्स. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल सांगता येईल, बेन्झिन रिंग, त्याच्या शेजारी कार्बन आणि याला अटॅच असलेला OH ग्रुप, दॅट इज कॉल्ड बेन्झिलिक प्रायमरी अल्कोहोल. याचं नाव सांगतील आपल्याला या ठिकाणी फिनिल मिथॅनॉल, फिनिल मिथॅनॉल किंवा बेन्झिलिक अल्कोहोल. त्याला IUPAC ने मिळालं पण फिनिल मिथॅनॉल असं म्हणतात. ठीक आहे. तर पाहू आता बेन्झिलिक सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय असतं. याची काय डेफिनेशन सांगता येईल. इन दिस अल्कोहोल OH group are attached to carbon secondary carbon atoms next to the benzene ring are called बेन्झिलिक सेकंडरी अल्कोहोल्स. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बेन्झिन रिंगला अटॅच केलेला कार्बन, याला आणखी एक कार्बन ऍटम्स अटॅच असेल आणि याला जोडलेला असेल OH ग्रुप. आपल्याला माहिती सेकंडरी म्हणजे काय, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच केलेला असतो त्या कार्बनला दुसरे 2 कार्बन ऍटम डायरेक्ट अटॅच केलेले असतात, मग ते सेम असतील किंवा डिफरंट असतील, याला सेकंडरी अल्कोहोल्स म्हणतात. आपण ज्या कार्बनला OH ग्रुप जोडला त्या कार्बनला एक बेन्झिन रिंग जोडली म्हणून याला आपण बेन्झिलिक, हा सेकंडरी आहे म्हणून सेकंडरी अल्कोहोल्स असं म्हणतात. मग याचं नाव काय सांगता येईल आपल्याला, तर याला नंबरिंग देता येईल
1 नंबर 2 नंबर, म्हणून या ठिकाणी 1 फिनिल, या ठिकाणी 1 फिनिल इथेनॉल, 1 फिनिल इथेनॉल किंवा बेन्झिलिक सेकंडरी अल्कोहोल असं या ठिकाणी रिप्रेझेंट करतात. आता पाहू समोर बेन्झिलिक टर्शियरी अल्कोहोल म्हणजे काय असतं. याची काय डेफिनेशन सांगता येईल आपल्याला बेन्झिलिक टर्शियरी अल्कोहोलची. इन दिस अल्कोहोल OH group are attached to tertiary carbon atom next to the benzene ring are called benzylic tertiary alcohols. For example, याचं जर आपण एक्झाम्पल ड्रॉ केलं तर या ठिकाणी बेन्झीन रिंग, बेन्झीनला अटॅच असलेला कार्बन, या कार्बनला आणखी 2 कार्बन आपल्याला जोडावे लागतील. या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी OH. टर्शियरी अल्कोहोल म्हणजे काय आहे. ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे त्या कार्बनला डायरेक्ट 3 कार्बन ऍटम अटॅच पाहिजे, त्याला आपण टर्शियरी म्हणतात. म्हणजे हा झाला टर्शियरी अल्कोहोल. आणि ज्या कार्बनला OH ग्रुप जोडा त्याच कार्बनला आपण बेन्झीन रिंग जोडलेला आहे म्हणून आपण बेन्झिलिक टर्शियरी अल्कोहोल्स म्हणतात. याचं काय नाव सांगतात आपल्याला. तर या ठिकाणी नंबरिंग देऊ. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. 2 नंबरला फिनिल ग्रुप आहे म्हणून या ठिकाणी 2 फिनिल. 2 नंबरला OH ग्रुप आहे, टोटल 3 कार्बन आहेत म्हणून या ठिकाणी प्रोप 2OL. म्हणजे याचं नाव तयार झालं 2 फिनिल प्रोपेन 2OL किंवा 2 प्रोपॅनॉल असं सुद्धा म्हणतात. 2 फिनिल 2 प्रोपॅनॉल. ठीक आहे. हे झालं बेन्झिलिक अल्कोहोल. त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल, सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल, टर्शियरी अल्कोहोलचं एक्झाम्पल्स. आता समोरचा पॉइंट्स पाहतो आपण, तो म्हणजे सेकंड नंबर व्हिनिलिक अल्कोहोल म्हणजे काय असतं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण लास्टचा पॉइंट या ठिकाणी पाहताय, तो म्हणजे व्हिनिलिक अल्कोहोल म्हणजे काय असतं. आपल्याला व्हिनिलिक अल्कोहोलचे डेफिनेशन काय सांगता येईल का. इन दिस अल्कोहोल OH group are attached to sp2 hybridized carbon atom, that is vinylic carbon, are called vinylic alcohols. आपण OH ग्रुप जर डबल बॉन्डच्याच कार्बनला जोडला म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जर जोडला तर त्या अल्कोहोलला आपण विनिलिक अल्कोहोल्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड CHOH. ज्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्याच कार्बनला आपण OH ग्रुप अटॅच केलेला आहे म्हणून या मॉलिक्यूलला आपण विनिलिक अल्कोहोल्स असं म्हणतात. ज्या कार्बनला OH ग्रुप जोडा त्या कार्बनचं हायब्रिडेशन कोणतं आहे, sp2 चा आहे म्हणून याला आपण विनिलिक अल्कोहोल्स म्हणतात. याचं सेकंड एक्झाम्पल पाहायला गेलं तर त्या ठिकाणी 6 मेंबर्ड रिंग काढतात किंवा 5 मेंबर्ड रिंग काढलेली असेल. ही गाडी 6 मेंबर्ड रिंग, त्याला सायक्लोहेक्सेन म्हणतात. त्याच्यामध्ये एक डबल बॉन्डच्याच कार्बनला जोडा OH ग्रुप. हे एक्झाम्पल बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. याही मॉलिक्यूल आपण व्हिनिल अल्कोहोलच म्हणतात कारण हा सुद्धा OH ग्रुप sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम्सला जोडलेला आहे म्हणजे डबल बॉन्डच्याच कार्बनला जोडलेला आहे म्हणून याला आपण विनिलिक अल्कोहोल्स असं म्हणतात. विनिलिक अल्कोहोल्स मध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल्स असं काही नसतं. ते सिंपल डबल बॉन्डला डायरेक्ट OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला विनिलिक अल्कोहोल्स म्हणतात. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी काय काय पाहिलं. सुरुवातीला पाहिलं मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये त्याचे 3 टाईप, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. नंतर पाहिलं आपण अलिलिक अल्कोहोल.
अलिलिक अल्कोहोल्स मध्ये डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला अलिलिक कार्बन म्हणतात. त्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला अलिलिक अल्कोहोल्स म्हणतात. मग अलिलिक अल्कोहोलचे आपण 3 टाइप पाहिले. त्याच्यामध्ये प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, सेकंडरी अलिलिक अल्कोहोल, टर्शियरी अलिलिक अल्कोहोल्स. नंतर आपण पाहिलं बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे काय. मग बेन्झिलिक अल्कोहोलची डेफिनेशन सांगितली. बेन्झीन रिंगच्या शेजारच्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण बेन्झिलिक अल्कोहोल्स म्हणतात. बेन्झिलिक अल्कोहोल्स मध्ये प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल, सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल आणि टर्शियरी बेन्झिलिक अल्कोहोल्स. आणि समोर पाहिलं आपण व्हिनिलिक अल्कोहोल्स. आतापर्यंत जेवढे पॉइंट्स पाहिले त्याच्यामध्ये ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच झालेला होता त्या सर्व कार्बन ॲटमचं हायब्रिडेशन sp3 चं होतं. एक्सेप्शनल व्हिनिलिक अल्कोहोल भेटला. व्हिनिलिक अल्कोहोलच्या कार्बनचं हायब्रिडेशन मात्र sp2 चं आहे. ठीक आहे. तर आता समोरच्या लेक्चर्स मध्ये आपण पाहू जेवढे पॉइंट झालेले आहेत सर्व अल्कोहोल्स या अल्कोहोलला आयडेंटिफाय करायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. राहिलेला पॉइंट्स नंतरच्या लेक्चर्स